बातमी आहे कल्याणमधून। कल्याण पश्चिम भागामध्ये असलेल्या सर्वोदय सृष्टी सागर सोसायटीमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। सोसायटीच्या आवारात बकऱ्यांची कुर्बानी देण्याची तयारी सुरू असतानाच घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी मध्यस्थी करत सोसायटीमधील कुर्बानी तात्काळ बंद पाडली। तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं संबंधितांना अधिकृत आणि जवळ असलेल्या कत्तलखान्यामध्ये जाऊन कुर्बानी करण्याचे कडक असे आदेश दिलेत। तर कल्याणमधली ही घटना आहे। कल्याणच्या पश्चिमेकडील सर्वोदय सृष्टी सागर सोसायटीमध्ये कुर्बानीवरून काहीसा वाद निर्माण झालेला होता। सोसायटीच्या आवारामध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्याची तयारी सुरू होती आणि त्याचवेळी या घटनेची माहिती मिळाली आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांचं पथक हे तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि सोसायटीमधील कुर्बानी ही लगेचच बंद पाडलेली आहे। इथल्या नागरिकांनी देखील या सगळ्याच संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला होता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं लगेचच ॲक्शन घेतली आणि संबंधितांना अधिकृत आणि जवळच असलेल्या कत्तलखान्यामध्ये जा असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकं काय घडलेलं होतं आणि सध्याची तिथली परिस्थिती कशी आहे? आकांक्षा, आता काही वेळापूर्वी दुर्गाडी किल्ल्या परिसरामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्याच्या नंतर ते पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये परतले। त्या ठिकाणी कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टी आणि सागर सोसायटी या सोसायटीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू होती। काही बकऱ्यांची कुर्बानी देखील दिलेली आहे। मात्र ही माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी कुर्बानी देण्यासाठी विरोध केलेला आहे। मोठा राडा देखील या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाला। नागरिकांनी देखील याला विरोध केला, कारण की त्यांचं असं मत आहे की कुर्बानी देण्यासाठी कत्तलखाने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाहीयेत। मोठी संख्या आहे कुर्बानी देण्यासाठी, त्यामुळे सगळ्यांची गैरसोय होती। त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधव जो आहे तो आपापल्या सोसायटीमध्ये कुर्बानी देत असल्याची माहिती त्यांनी बरोबर आहे। त्यामुळे ही माहिती मिळताच प्रशासनानं योग्य ती ॲक्शन घेतलेली आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।